नमस्कार. बघा, या ठिकाणी आम्ही बसमधून प्रवास करत आहे. दररोज सकाळी आम्ही इथे 9 वाजता येतो आणि संध्याकाळी 6:30ला निघाल्यानंतर 7:30ला ठाण्यात पोहोचतो. आता हे पडवळ साहेब आहेत आणि ते उतरणार आहेत टोल नाका. तिथून ते शॉर्टकट घरी जातात. आता हा रोड जो आहे तो आहे नाशिक हवे मुंबई हवे. एकदम झकास रोड तयार होत आहे आणि हा रोड तयार होत असताना तुम्ही पाहत आहात, कारण की काम अजून पूर्ण झालेलं नाही आणि हे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा रोड एकदम झकास होईल. म्हणजेच की वाहतूक पटापट होईल. पावसाळ्यात या ठिकाणी बराच त्रास होतो. हा रोड बघा तयार होत आहे आणि जेव्हा हा रोड तयार होईल तेव्हा एकदम भारी होणार आहे, कारण की येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सोपं जाणार आहे. आता हा रोड तयार होण्यासाठी आणखीन कमीत कमी 2-3 महिने तरी जातील. म्हणजेच की पावसाळा जाईलच. परंतु आम्ही ज्या रस्त्याने जात आहे तो रस्ता तयार झालेला आहे. समोर जी घरं दिसतात ती आहे खारेगाव, साकेत या ठिकाणची आहे आणि आजूबाजूला जे लोक आहेत ते कामगार, कर्मचारी लोक आहेत आणि ते मेहनतीने ते रोड तयार करत आहेत. आणि जेव्हा हा रोड चांगला होईल त्यावेळेस तर सांगायलाच नको. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या फारच वेगाने जातात. तुम्ही जर बघितलं, बघा साईडला त्यांनी प्रोटेक्शन केलेलं आहे, कारण की चुकून गाडी त्या साईडला जाऊ नये म्हणून. आणि ही आमच्या कंपनीतली बसमधली माणसं आहेत. एकदम व्यवस्थितरित्या ड्रायव्हर त्यांना ठाण्यात घेऊन जातो आणि ठाण्यातून पुन्हा घेऊन येतो. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण की बसमध्ये प्रवास करणे हा एक आरामदायी प्रवास असतो. मोटरसायकल, टू व्हीलर किंवा इतर वाहनाने प्रवास करण्यापेक्षा बसने प्रवास करणे हे सर्वात चांगले आहे. आणि कंपनीने ही एक चांगली सुविधा दिलेली आहे. सर्वांची मनं कशी प्रसन्न आहेत. म्हणजेच काय की दिवसभर काम करून ते व्यवस्थितरित्या घरी कुटुंबाकडे जातात आणि कुटुंबाकडे जाऊन त्यांना आनंद भेटतो. म्हणजेच काय की बसमध्ये प्रवास करणे हे एक आनंद प्राप्त झाल्यासारखेच आहे. आमचे शेट्टी साहेब आहेत, त्याचप्रमाणे इतर लोकंसुद्धा आहेत. परंतु बसमधला हा प्रवास खरोखरच फार छान आहे, कारण की असे साथीदार मिळणे फार कठीण आहे, भाग्याचं आहे. तर हे सर्व साथीदार आम्हाला दररोज सकाळी जाताना येताना भेटतात आणि त्यातच खरा आनंद असतो. बघा यांच्या चेहऱ्यावर कसं स्मित हास्य आहे, म्हणजेच ते एकदम छान हसत आहेत. त्यांचा आज बर्थडे पण होता. आणि हा बघा रोड, नाशिक रोड, हे शेट्टी जीवन शेट्टी उतरलेत आणि आता माझ्यावाडीला चालत चाललेत. आम्ही साकेतला उतरतो आणि तिथून पुढे आम्ही माझ्यावाड्याला चालत जातो आणि तिथून बस पकडून घरी जातो. तर दररोजचा आमचा हा नित्यक्रम आहे. बस फार वेगाने येत आहेत, बसेस वगैरे. हा जो रस्ता आहे तो 7 पदरी रस्ता आहे. म्हणजेच की रोड तयार झालेला आहे माझीवाड्याच्या खारेगावच्या नंतर मुंबईच्या दिशेने जाणारा जबरदस्त रोड आहे. 7 पदरी या साईडने, 7 पदरी त्या साईडने. म्हणजेच काय की रोड हा एकदम मस्त आहे आणि वाहनंसुद्धा फास्ट जातात. फुटपाथवरून आम्ही चालत आहोत. मी त्याच्यात नसलो तरी मी त्याच्या मागे आहे, मी दिसत नाही. अशा प्रकारे हा मुंबई नाशिक हायवे एकदम मस्त आणि झकास आहे. एकदा प्रवास करून बघा किंवा दररोज प्रवास करून बघा. तुम्हाला कंटाळा येणारच नाही, कारण की पावसाळ्यात दररोज कंटाळा येत होता. ट्रॅफिक जाम, बसेस जाम, टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर, सगळीकडे कशी एकदम वर्दळ असायची.